हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त असा सोप म्हणजेच ग्लोईंग. त्याच तो जो सोप आहे तो मी होममेड सोप बनवलेला आहे. त्याचे तुम्हाला बेनिफिट पण सगळे सांगते. आणि जो आपण घर सोप म्हणतो, घर सोप खूप फेमस आहे, पण तो घर सोपसुद्धा बघा ऑनलाईन मागवल्यावरती तो सुद्धा डुप्लिकेट येत आहे. मी सुद्धा ट्राय केला होता पण अजिबात असर नव्हता. मग म्हटलं चला एक घरी छान असा घर सोपून छान आणि स्पेशल असा मस्त असा आपण सोप बनवूया आणि त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. आणि ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी घेऊ शकता. आणि मी हे 4 कस्टमरची मला ऑर्डर होती त्याप्रमाणे मी बनवला होता. तर खूप छान असा याचा म्हणजे रिझल्ट आहे. मी यूज केला बघा छोटावाला, पण हे बघा पॅकिंग वगैरे असं करून. आणि एक साबणाची मी 100 रुपये किंमत ठेवलेली आहे. हे तिन्ही साबण गेलेले आहे. आपले एक साबणाची ऑर्डर उद्याची आहे, तर तो एक साबण राहिलेला आहे. तर मी बघू शकताय इथं काय घेतलं होतं. माझा सोप बेस जो संपला होता, ऑनलाईन 17ला येणार आहे, 17 ते 18ला. तर मी ते इथं पेस्ट साबण घेतलेला आहे. हा ग्लिसरीनचाच पेस्ट साबण आहे, केमिकलयुक्त आहे. तर इथं 2 घेतलेत, पण मी नंतर एक मला कमी वाटला, मग परत एक मी तिसरा घेतला आहे. ह्या पॅकेटमध्ये 177चे ते 4 पॅकेट 4 साबण आहेत. तर मी 3 घेतले होते इथं एकूण एवढ्या साबणासाठी, 4 साबणासाठी. तर छोटा एक साबण झाला होता, म्हणजे 5 साबण, 4 पकडूया आपण. 4 साबणासाठी इथं मी 3 साबण घेतले होते. तर इथं बघू शकता केसर घेतलेलं. हे एवढं केसर आहे ना. अर्धा केसर मी दुधात भिजत घातलं होतं, ते सुद्धा याच्यात टाकले. हे बघा, हे लव्हेंडर इसेन्स आहे. हे ग्लोईंगचं काम करतं, किंवा आपल्याला म्हणजे याचा स्मेल खूप छान येतो साबणमध्ये. 4 ते 5 ड्रॉप टाकायचे, जास्तीत जास्त नाही. चंदन पावडर घेतलेली आहे. पुढं मी सगळं तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्ही हा साबण घरीही बनवू शकता. हे बघा इथं मी ना 4 साबण बनवायचे होते ऑर्डरप्रमाणे. त्या हिशोबाने मी म्हणजे प्रत्येक एका साबणामागं 1 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे 4 साबणाचं 4 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ काय करतं आपल्याला चेहऱ्यामध्ये जे हे असतं ना, घाण वगैरे असतं, किंवा ग्लोईंगसाठी मदत करतो खूप तांदळाचं पिठाने. तुम्हाला तांदळाचे उपयोग माहीतच आहे, आपण केसांसाठी यूज करतो तांदळाचं पाणी वगैरे. तर हे बघू शकता, हे चंदन पावडर आहे. तर हे चंदन पावडरसुद्धा मी 4 चम्मच टाकले होते. चंदन पावडरनी पण खूप छान असा ग्लो येतो आणि याचा सुगंधही खूप छान येतो. एवढा नाही पण येतो, छान बऱ्यापैकी येतो. आणि बघा याचा कलरही खूप छान आहे आणि याचे रिझल्टही खूप छान आहे. इथं मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. 2 चम्मच ॲलोवेरा जेल आपल्या फेसला मॉइश्चरायझरचं काम करतं, ग्लोईंगचं काम करतं, आणि खूप छान असा आपला चेहरा शाईन वाटतो ॲलोवेरा जेलने. तर ॲलोवेरा जेल टाकायला विसरू नका. कोणताही तुम्ही सोप बनवा त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल आणि ऑइल टाका, पॅराशूट ऑइल टाका किंवा बदाम ऑइल टाका. तर इथे मी 2 चम्मच टाकलेले आहे. तुम्ही फ्रेश ॲलोवेराही टाकू शकता, पण इथं मी ॲलोवेरा जेलचा उपयोग केलेला आहे, रेडीमेड आहे. आणि बघू शकताय. आणि इथं मी आता घेणार आहे, पुढं तुम्हाला दिसनच, बघा बदाम ऑइल 1 चम्मच घेतलेला आहे. मला टाकायचे होते 2 चम्मच, पण मी 1 चम्मच टाकलं. ठीक आहे, 1 चम्मच तेवढं संपलं ते बॉटल, तेवढं ठेवलं होतं मी साबणसाठी. तुम्ही कोकोनट ऑइल घेऊ शकता. नंतर मी याच्यात 1 चम्मच कोकोनट ऑइल टाकलं. तुम्हाला दाखवायचे विसरले, कारण मला 2 चम्मच पाहिजे होते, तुम्हाला सांगितलं. आणि हा साबण लावल्याने तुम्हाला एवढं छान रिझल्ट येणार आहे ना, ग्लोईंग, स्मूथिंग असा फेस तुमचा दिसणारच आहे. पण त्याचबरोबर तुमचे डार्क स्पॉट, तुमचे पिग्मेंटेशन, तुमचे ओपन पोज, तुमचे जे काळं वांग वगैरे चेहऱ्यावरती आलेलं असतं, ते सुद्धा यूज केल्याने कमी होण्यास मदत होणार आहे. तुम्हाला फरक दिसेनच. तर हे बघू शकता, इथं मी 1 लिंबू घातलेला आहे. त्यातला थोडासा रस ठेवला होता, तर 1 लिंबू पूर्णपणे घातलेला आहे. 2 रुपयेवाले कॉफीचे पॅकेट ते 2 घातलेले आहे, म्हणजे 1 वालं धरलं तर 4 पॅकेट घातलेले आहे. आणि तर इथं बघू शकताय कॉफी काय करते, आपल्याला ग्लोईंगसाठी मदत करते.
कॉफी ग्लोईंग आणि हे बघू शकता विटॅमिन कॅप्सूल आपल्याला चेहऱ्याला ताजं ग्लोईंगचं काम करतं. लिंबू ही आपल्या चेहऱ्याला खूप छान असं विटॅमिन सी असतं लिंबूमध्ये, तर लिंबू ही खूप छान असं चेहऱ्यावरती आपल्याला काम करतं. हे केसर आहे, भरपूर असं केसर टाकल्यानंतर तुम्ही बघता केसर दूध मिक्स केलं होतं ते सुद्धा टाकलं आहे. हे लॅव्हेंडरचं इसेन्स ऑइल आहे, हे 4-5 ड्रॉप टाकलेलं आहे अगदी. आणि केसर मी अगोदरच घातलं आहे म्हणजे छान त्या साबणामध्ये मेल्ट झालं पाहिजे, दिसायची गरज नाही. आपण यूज केले ते आपल्याला माहीत आहे, त्याचे बेनिफिट, त्याचा फरक, त्याचा रिझल्ट हे आपल्याला आपल्या फेसवर दिसणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी हळद यूज केलेली नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये एवढे मी इन्ग्रेडियंट्स टाकलेत ना, आता हळद मला वाटली नाही की ह्याच्यामध्ये टाकावं. हा साबण मी स्वतःहून बनवलेला आहे. हे बघा, केसर दूध सकाळी भिजत घातलेलं, भरपूर असं केसर घेतलं होतं बघू शकताय. तर ह्याच्यामध्ये मी लागन तेवढं पाणी नाही घातलेलं, मी ह्याच्यामध्ये पेस्ट केली, जेवढं टाकलं लिक्विड वगैरे तेच. आणि बघा मस्त पेस्ट केली. तरी तर मी चण्याचं पीठ विसरले होते, अगोदर लिहून घेतलेलं वहीमध्ये, परत बघितलं तर मी चण्याचं पीठ विसरले होते. कारण की जसं मी साबण बनवते तसंच मला लिहून ठेवावं लागतं. कसं लिहून नाही ठेवलं तर आपण विसरतो तो साबण कसा बनवलं होतं, मग आपल्यात फरक जाणवतो, कमी जास्त होतं काही पण. त्यामुळे लिहून ठेवा तुम्ही पण घरी कोणती वस्तू, साबण, शॅम्पू काही बनवतात ते सगळं त्याचे जे जिन्नस आहे ते लिहून ठेवा. बघा हा मी परत एक साबण, सॉरी हे 2 साबण आहेत, नंतर एक साबण परत घेतला मी, मेल्ट करायला ठेवलेलं आहे बघा. तर इथं मी आता हनी घालणार आहे, 2 चम्मच हनी. हनी छान चेहऱ्याला मॉइश्चराईज करते, ग्लोईंग येतं, छान असं ना पोषण भेटतं हनीनी पण, खूप छान आहे हनी. ते बघू शकता ह्याच्यामध्ये 2 चम्मच भरून असे मी हनी टाकलेलं आहे. आणि भरपूर गुणांनी भरपूर असा पौष्टिक म्हणाल तरी चालेल, ना खाण्याची नाही पण आपल्या फेससाठी ना पौष्टिक, माझ्याकडे जास्त पौष्टिक, थोडा वेगळा आणि थोडा हटकेचं प्रोडक्ट मी बनवत असते. तुम्हाला माहिती आहे मी कोणाचं बघून जरी बनवलं तरी माझं थोडंसं वेगळं मी हे करत असते आणि ते तुमच्यासोबत शेअरही करते. फक्त मी जो लिंबाचा साबण केला कडुलिंबाचा तो मला शेअर करताना आला. झाला असं तेलाचा, शॅम्पूचा नाही तेलाचा वगैरे मी ना व्हिडिओ बनवला होता, तर मेमरी म्हणजे माझा ना फोनमध्ये ना खूप म्हणजे स्टोरेज फुल झालं होतं, फोन हँग व्हायला लागला होता. तर मी म्हणले हा घरसोप बनवणार आहे, हा खास आहे, मेन आहे, तर ह्याचा आपण व्हिडिओ करूया लिंबाच्या पाल्याचा. खरंच मला वेळ नव्हता, कारण गणपतीमध्ये होतं तर मोदक हे ते भरपूर वेळेस मोदकच मी 2 वेळेस बनवले होते लागोपाठ. त्याच्यामुळं ना मला तो व्हिडिओ काढायला म्हणजे भेटलंच नाही. पण त्याचा पण व्हिडिओ लवकरच मी बनवून परत एकदाच, तेवढे सोप संपल्यावरती नक्की ऑर्डर असेल तर मी बनवून. ते बघा सगळं मिक्स केलं, छान ते मेल्ट झालं होतं. आपला जो सोप होता तो सोप मेल्ट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी ते जे लिक्विड सगळं पेस्ट बनवली होती ते मी ना, आता साबणचं मोड मी जे घेतले ते छोटा आहे, तर घरसोप आपल्याला बनवायचा आहे थोडा मोठा, त्यापेक्षा डबल. तर आता कशात काढू, माझ्याकडे मोल्ड नाही आहे दुसरे, तर मग तो साबण छोटा होईल म्हणून मी प्लॅस्टिकचे भांडे घेतले. पण प्रॉब्लेम खूप झाला मला, कारण प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये तुम्ही खरंच करू नका, मोल्ड आणा त्याच्यामध्येच करा. माझ्याकडनं तर बघा असे प्लेन मोल्ड असेल तर ठीक आहे, पण ह्या मोल्डला ना थोडी डिझाईन होते आतमधून दोन्ही याला, तर माझे साबण म्हणजे व्यवस्थित निघले नाही, सुकले नाही व्यवस्थित आतमधून. मला परत डबल साबण तोडून म्हणजे परत मेल्ट करून परत मला दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकले. ते पिवळे भांडे येतात, पिवळे प्लॅस्टिक आहे त्याच्यात, तर टाकले ना, ह्या 2 ह्याच्यात बनवले, थोडे व्यवस्थित निघले. आणि हा साबण आहे ना दुसरा आहे, त्याचा रिझल्ट खूप छान आहे. फक्त मिल्क केसरपासून अजून 4-5 इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे, तसा तो साबण बनवला आहे. तर तो स्वतः मी माझ्यासाठी बनवलेला आहे, मिल्क आणि केसरचा. त्यात काय काय टाकलं ते सुद्धा मी लिहून घेतलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगेन. त्याचा जर तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल, त्याचा रिझल्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये येणार आहे आणि तो मी नक्कीच दाखवून. तर इथं बघू शकता असे हे 4 साबण ऑर्डरप्रमाणे तयार झाले आहे. थोडीशी फिनिशिंग नाही, कारण की मी सांगितलं मोल्ड जे याच्यात बनवले त्याच्यामध्ये निघायला थोडा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळं फिनिशिंग तुम्हाला दिसत असेल की फिनिशिंग नाही. आता मी तुम्हाला ह्याचा रिझल्ट दाखवते. आणि खूप मस्त असं साबण झालेलं आहे आणि खूप छान साबण झालेलं आहे, बघू शकता. केमिकलयुक्त आहे, घरच्या घरी तुम्ही बनवून यूज करू शकता. जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर नक्की मला ऑर्डरसाठी सांगा. जास्त किंमत नाही ताईनो, मी याची किंमत फक्त 100 रुपये ठेवलेली आहे. तुम्ही घरसोप घ्यायला जाल तर तुम्हाला 300 ते 400 पर्यंत भेटत आहे. तर मी इथं त्याच्याहून डबल छान असा जास्त भरभरून केमिकलयुक्त आणि हर्बल असे इंग्रेडियंट्स घरच्या घरी होममेड असा साबण बनवला आहे. पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता. ते बघू शकताय किती मस्त असा फेसही लगेच फेस झाला, जास्त चोळलं पण नाही मी.
आणि ग्लोईंग बघू शकता, शाईन आलेली आहे आणि खूप असं हात लावलं ना स्मूथ असं वाटत होतं. तुम्हाला फरक दिसत असेल. आणि कसा वाटला सॉरी आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ, ब्लॉग, रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कोणत्याही ऑर्डर घेतल्या जाईन, जे मी बनवते ते तुमच्यापर्यंत पोचवल्या जाईन. ऑर्डर आल्यावरती घेते. तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो, कारण की मी बनवून ठेवत नाही, कारण नवीन सुरुवात आहे. तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम भरभरून असायला हवं आणि तुमचा आशीर्वादही. तर हे बघू शकता पॅकिंग झालेली आहे. यातले 3 साबण गेले, पहिलेच सांगितलं. 1 साबण बाकी आहे, तो उद्या जाणार आहे. तोही आज जाणार होता, पण जे कोणी घ्यायला येणार होते ते उद्या येणार आहे. चला तर बाय बाय.